हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत जंगल सफारी. थेट गोरेवाडा इंडियन लार्जेस्ट झूमध्ये आपण जाणार आहोत. तिथे आपण भरपूर असे प्राणी बघणार आहोत आणि छान एक्सप्लोअर करणार आहोत. तर बघायसाठी विसरू नका. चला थेट जाऊया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या एका नवीन आणि खूप खास ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत नागपूरच्या सर्वात गाजलेल्या ठिकाणी म्हणजेच गोरेवाडा इंटरनॅशनल झूमध्ये. आणि आम्ही घरून इडलीचाच नाश्ता करून आलो होतो, म्हणून आम्हाला मधातच भूक लागली. आणि घरून निघतानाच वंशू माझ्या मांडीवर झोपलेला होता. तो पूर्ण प्रवासात त्याने झोपच घेतली. तिथे त्याच्या मामाने छान नाश्ता ऑर्डर केला होता. नाश्त्यामध्ये समोसा आणि ढोकला ऑर्डर केला होता आणि छान लस्सी. गरमीचं वातावरण असल्यामुळे आम्ही छान लस्सी पण ऑर्डर केलेली होती. आणि छान मस्त गरमागरम नाश्ता एन्जॉय करत करत आणि छान थंडगार लस्सी पीत पीत आम्ही आमच्या गप्पा आणि थोडी मस्ती करत करत एन्जॉय करत होतो. आणि ते बघू शकता, मम्मी आणि माझी जुगलबंदी म्हणजे आमचं आर्ग्युमेंट कधी संपणारच नाही. ती मला काहीतरी म्हणत होती आणि मी तिला उत्तर देत होते. तेवढ्यातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. प्रवास खूप एन्जॉय करत आहोत. नागपूरचे रस्ते आणि हे वातावरण खरंच खूप फ्रेश वाटतं. नाश्ता झाला आणि आता आमचा मोर्चा थेट गोरेवाड्याच्या दिशेने आहे. फॅमिलीसोबत अशा ट्रिप म्हणजे ताणतणाव विसरण्याचा उत्तम मार्ग आहे. इथे बघू शकता, इथे आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही इथे आमच्या बसची एंट्री केली आणि याच्यासाठी जागा बघत होतो, पार्किंगसाठी. तर आम्ही पार्किंगसाठी जागा बघितली आणि एंट्री करून आम्ही आमच्या दिशेने निघालो. आणि आम्ही म्हणजे कसं आहे ना, इथे संडेचे बहुतेक खूप गर्दी राहत असेल, पण संडेला तेवढी गर्दी नव्हती इथे. आणि आम्ही तिकीट आमचे ऑनलाईन बुक केले होते, त्यामुळे आम्हाला काही तेवढं टेन्शन नव्हतं. इथे तुम्ही ऑन द स्पॉट पण तिकीट बुक करू शकता. बघितलं ना, इथे आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढी काही गर्दी नव्हती आणि ते एक्सप्लोअर करण्यासाठी पण काही नव्हतं. म्हणून म्हटलं चला, आम्ही आमचंच फोटो सेशन चालू केला होता. आम्ही पोहोचलो इथे. तिकीट काउंटरमध्ये पण तेवढं काही गर्दी नव्हती. परिसर बघू शकता, खूप मोठा परिसर होता. असं वाटलं भरपूर एक्सप्लोअर करण्यासाठी असेल. इथे जे तुम्ही ग्रीन बस बघताय ना, तीच ग्रीन बस AC बस आहे आणि पर कॅन्डिडेट इथे 400 AC बसची तिकीट आहे. तुम्ही नॉन AC बस पण प्रेफर करू शकता. नॉन AC बसमध्ये कसं, छोट्या बाळांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे त्रास होऊ शकतो उन्हामुळे, तर आम्ही AC बसच केली होती. इथे माझा वंशू बघू शकता तुम्ही, अजून झोपलेलाच आहे तो. काउंटरवर पण बघा, तिकीट काउंटरवर एवढी काही गर्दी नाही आहे आणि ते ऑन द स्पॉट पण तुम्हाला तिकीट मिळून जाईल. नॉन ACची तिकीट मे बी 350 to 250 असेल. आणि त्या एका तासाच्या सफारीमध्ये तुम्हाला काय काय जंगलमध्ये फिरणार आहे ते या झूम मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. एक्सप्लोअर करण्यासाठी काही नव्हतं, म्हणून आम्ही आमचं फोटो सेशन चालू केलेला होता. इथे आम्ही फॅमिलीसोबत छान फोटो घेतले. मी 8 दिवसासाठीच माहेराला आली होती आणि मला प्रत्येक दिवस, प्रत्येक मोमेंट मला कॅप्चर करायची होती. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण म्हणजे अनमोलच आहे माझ्यासाठी. इथे बघू शकता, वंशू उठला होता. त्यांनी त्याच्या मामासोबत छान एन्जॉय केली आणि उठल्याबरोबर त्याला चिप्स, त्याचे फेवरेट आहेत, खूप चिप्स फेवरेट आहेत त्याचे. आणि ते मी, मम्मा, निकिता आम्ही छान असे फोटो काढत होतो. मी आणि वंशूने आम्ही छान असे व्हिडिओ पण काढलेत, रील्स पण बनवल्यात आणि खूप मस्त एन्जॉय केलं. आणि इथे मम्माने गॉगल लावला आहे म्हणजे वंशूला लावायलाच पाहिजेत ना, म्हणून त्यानेही गॉगल लावला. आम्ही मायलेकाने भरपूर फोटो काढले आणि ते न्यू कपलनी पण भरपूर फोटो काढले. आणि वंशू लगेच बाबाकडे गेला. त्याला पण बाबाला चष्मा लावून बघताना त्याला पण बाबासोबत फोटो काढायचे होते. इथे मम्मा, बाबांचे सगळ्यांचे फोटो चालू होते. आणि इथे KGFच्या याच्यामध्येच वंशू छान एंट्री करत होता. आणि आमचा लाडही खूप जास्त, प्रेम खूप ओतू जात होतं माझ्यावर, म्हणून किसवर किस घेत होता तो. तेवढ्यातच मामाने छान सॉफ्टी ऑर्डर केलेली. आम्ही सॉफ्टी ऑर्डर केल्यानंतर छान एन्जॉय केली. इथे तेवढ्यातच आमची बसही आलेली होती. ही बघा, ही आहे AC बस आणि खूप कम्फर्टेबल बस होती. म्हणजे 1 तासाचा प्रवास कधी झाला कळालंच नाही. गरम पण तेवढं झालं नाही आणि प्राणी पण खूप शांततेत बघण्यात आले. आणि असं म्हणू शकता, आम्ही प्राण्यांना कॉपरेट करण्यापेक्षा प्राण्यांनी आम्हाला जास्त कॉपरेट केलं. आणि म्हणजे व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे आम्हाला सगळे प्राणी दिसले. इथे आम्ही ऑन द स्पॉट
काही लोकांनी इथे ऑन द स्पॉटच तिकीट केलेली होती आणि काही लोकांनी ऑनलाईन पण बुक केली होती. इथे बसमध्ये तेवढी काही गर्दी वगैरे पण नव्हती. ऑनलाईन तिकीट बुक केल्यामध्ये एका सीटवर 2 जणच असतात आणि इथे बघू शकता बस पूर्ण भरलेली होती. बसमध्ये निघाल्यानंतरच आम्ही फोटो सेशन केला आणि आमची जंगल सफारी सुरू झाली. इथे बघू शकता बसमध्येच किती छान प्रवास वाटतो आहे आणि तेवढ्यातच हळूहळू आणि मस्त प्रकारे आम्ही आमची सफारी सुरू केली. आमची सफारी थेट 4 वाजता सुरू झाली आणि विश्वास ठेवा बस निघताच आम्हाला अगदी जवळ काय दिसलं असेल, आम्ही पोहोचतो आहे बिबट्याच्या झोनमध्ये, जिथे बिबटे आहेत तिथे. आणि अगदी जवळ, इतक्या जवळ मी कधीच बिबट्याला बघितलं नव्हतं. पहिल्यांदा माझा हा एक्सपिरियन्स होता आणि बघू शकता तुम्ही इथे 4 ते 5 बिबटे आहेत. मी पहिल्यांदाच इतक्या जवळून बिबट्याला पाहते. त्याचे ते डोळे, चालण्याचे दब, बापरे, काळजाचा ठोका चुकला होता. 1 तासाचा ही सफारी खरंच पैशाची वसुली आहे. आणि इतर प्राणीही आम्हाला तिथे दिसलेत. बिबट्यानंतर आम्हाला डौलदार अस्वल आणि जंगलात जागोजागी मोर आणि हरणाचे कळप बगडताना दिसले. इथली एक गोष्ट मनाला भावली ती म्हणजे प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याची पाण्याची सोय केली होती आणि निसर्गाच्या इतक्या जवळ राहून प्राण्यांची जीवनशैली पाहणं हा एक खरंच खूप भारी अनुभव होता माझ्यासाठी. आणि आमचा लेपर्ड झोन तर झालेला होता. इथे एक शेवटी लेपर्ड आम्हाला बाय बाय करण्यासाठी थांबलेला होता. त्यानेही आम्हाला बाय बाय केला आणि आमच्या पुढच्या झोनमध्ये जायला निघालो. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे तिथे झोपड्या वगैरे ठेवलेल्या आहे, पाणी वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे आम्ही बियर म्हणजेच हरणाच्या झोनमध्ये इथे वेगवेगळ्या स्पीशीज होत्या हरणाच्या. आणि इथे जे गाय बघू शकता ती एक गाय, कुठल्या प्रकारची तरी गाय आहे आणि त्यांनाही म्हणजे सगळ्याच प्राण्यांना बघण्यात खूप आनंद आला आम्हाला. आणि मम्मा सांगत होती की ही गाय खरंच म्हणजे ते रेग्युलर गायसारख्या नसतात. हे वंश बघा तिकडे ते अस्वल जे दिसतंय तुम्हाला, त्याला बघण्यातच गुंग होता. तो विचारत होता की मम्माला सांगत होता, मम्मा बघ हे काय आहे इथे. आणि त्याने खरंच एवढ्या जवळून अस्वलाला पाहिलं. प्रत्येक प्राण्याला पाहून तो खूप आश्चर्य होत होता. आणि मोराचा रंग जो तुम्ही बघाल ना, म्हणजे मी अक्षरशः प्रेमात पडली या मोराच्या. इतका सुंदर रंग, इतका सुंदर. आणि हे हरिण बघा, मी तर पहिल्यांदाच पांढरं हरिण बघते. त्याचे ते टोकदार शिंग काय, त्याचं काय रंग काय, एवढं बघून मी तर खूप प्रेमात पडले. आणि ते विविध प्रकारचे हरिण दिसले आम्हाला. हा पांढरा तो आणि जो आपण नेहमी बघतो तो. आणि ही ती गाय आहे. ही आपल्या रेग्युलर गायपेक्षा वेगळीच काहीतरी आहे. आणि इथे हरणाचे कळप बघू शकता तुम्ही. त्यांच्या कळपातच ते छान एन्जॉय. तिथे मोर वगैरे सगळे प्राणी एकाच ठिकाणी होते, कारण तिथे पाण्याचं ठिकाण होतं ना, आणि ते बहुतेक पाणी प्यायला आले असेल. इथे आमची निकिताबाई बघा किती छान फ्लॉन्ट करते, मस्त मटकती आहे. आणि इकडे नंतर सगळ्यात शेवटी म्हणजे टायगर दादा दिसले आम्हाला. बहुतेक तिथे 4 टायगर होते आणि हा एक राजकुमार आहे. मला 3 जणांचे नावं आठवत नाही आहे काय आहे ते, पण 4-5 टायगर आम्हाला दिसले. हेच ते जे तुम्हाला विविध स्पेशीज सांगते ना मी, की नीलगाय म्हणतात बहुतेक तिला. नील गायच आहे ती रेग्युलर गायपेक्षा थोडी वेगळी असते आणि ती मारकी असते असं म्हणतात. आणि ते बघू शकता आमची जंगल सफारी ही पूर्ण झालेली होती. खरंच हा अनुभव म्हणजे अविस्मरणीय होता. आणि एकदा तरी तुम्ही असा अनुभव घ्यायला पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. आणि आपण त्यांची जीवनशैली इतक्या जवळून बघतोय, आपण त्या प्राण्यांना इतक्या जवळून बघतोय. हा जो अनुभव आहे हा खरंच कुठे मिळणार नाही. थोडेफार जातील पैसे, पण हा अनुभव एकदा आयुष्यात घेतलाच पाहिजे माणसांनी. माझा वंश एवढा लहान असून तो भरपूर असा अनुभव घेतो आहे. आणि इथे परत एक आम्हाला अस्वल दिसले. बहुतेक ते जमिनीत काहीतरी फिरतं आहे. इथे जागोजागी जसं पांड्यासाठी कसे झोके वगैरे असतात, तसे अस्वलांसाठी आणि अन्य प्राण्यांसाठी पण झोके, त्यांना खेळण्यासाठी, झाडावर चढण्यासाठी, झाडावर जागा होत्या भरपूर बसण्यासाठी. पुन्हा हा एक मोर, तो माझ्याकडे बघत होता, मी त्याच्याकडे बघत होते. आम्ही एकमेकांकडेच बघत होतो. तिथे अस्वलही होता आणि मोरही होता. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं की अस्वल आणि मोर एका ठिकाणी असून ते एकमेकांना का करत काही नाही आहे, पण ते आपापल्या कामामध्येच व्यस्त होते. मला हेच बघून आश्चर्य वाटलं.
चला हे तर झाला इथला भाग. पण जर जंगल सफारीची जर गोष्ट म्हटली ना तर खरंच तुम्ही हा अनुभव घ्यायला पाहिजेत. जर तुम्ही हा अनुभव घेतला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुमचा अनुभव कसा राहिला. माझा हा ब्लॉग पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील आवडला असेल तर लाईक करून द्या आणि शेअर तर नक्कीच करा आणि छान छान असे कॉमेंट करा. इथून आम्ही मोरांना बघून त्याला बाय बाय केला आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो. आणि बहुतेक आता इथे दुसरे काही प्राणी नव्हते, तेच आपलं रेग्युलर बियर वगैरे तेच आम्ही बघितलेत. आणि आजूबाजूचे जंगल बघू शकता तुम्ही, तिथे नारळाची झाडं वगैरे आहेत आणि बाकी काही एवढी हिरवळ नाही आहे. पण एवढं चांगलं आहे की तिथे जागोजागी पाण्याची व्यवस्था त्यांच्यासाठी ठेवलेली होती आणि इथे खूप स्ट्रिक्ट सिक्युरिटी वगैरे आहे आणि म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. आजूबाजूला शेती वगैरे पण आहेत, बहुतेक तिकडे पण ते जात असेल. एका तासाची सफारी आमची कधी संपली आम्हाला कळालंच नाही. तिथून आम्ही शॉपिंग करायला निघलो होतो. पप्पाला आधी सांगितलं होतं की मला शॉपिंग करायचे, मला थोडंफार सामान वंशूसाठी पण घ्यायचं होतं आणि माझ्यासाठी पण घ्यायचं होतं. इथे आम्ही आमची शॉपिंग करायला निघालो. हे माझे कॉलेजचे रस्ते आणि मी या रस्त्यावरून निघाले की मला सगळे कॉलेजचे डेज माझे दिवस रिमाइंड होतात मला आणि एका शॉर्ट फिल्मसारखे ते डोळ्यासमोरून पळत राहतात. आणि इथे बघू शकता तुम्ही ही जी बिल्डिंग दिसते तिथे माझी ट्युशन होती आणि हेच ते रस्ते होते की आम्ही तिथनं कॉलेजला जायचो, खूप धमाल करायचो, खूप मस्ती करायचो. यांना बघितलं की आमचे दिवस आठवतात. नंतर आमची शॉपिंग वगैरे झाली. आम्ही थेट डिनरसाठी बाहेर द स्पून ॲम्बिशन्समध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलेलो होतो. खूप मस्त रेस्टॉरंट आहे आणि तिथलं जेवण पण खूप छान होतं. स्टार्टरमध्ये आम्ही मसाला पापड आणि चिकन टिक्का मसाला बोलवलं, कारण इथे माझ्या माहेरचे म्हणजे पूर्ण व्हेजिटेरियन, मी, माझी भाऊजे आणि माझा मोठा भाऊ नॉन व्हेजिटेरियन. तर आम्ही आमच्यासाठी चिकन टिक्का बोलवलं होतं. खूप टेस्टी होते, टेम्पटिंग होतं. इथं बघू शकता तुम्ही, मस्त होतं, म्हणजे छान होतं फूड इथं ऑल ओव्हर. आणि आम्ही मेन कोर्स पण मध्ये मिक्स व्हेज, पनीर टिक्का मसाला आणि बटर नान बोलवले होते. इथे हसण्याचं कारण म्हणजे ते जे कांदा आहे त्याची जी साईज होती, बापरे बाप, इतकी मोठी की तुम्ही एक खा आणि तिकडे जा, असं काहीतरी त्याचं सीन होतं. म्हणून आम्ही हसू बेहाल होतो ह्या कांद्यासाठी. आणि आमच्या निकिताबाईवर जास्त हसा येत होतं आम्हाला, कारण ती तर काही कांदा खात नाही. आम्ही तिला फोर्स करत होतो की कांदा खा. इथे माझा बंधू पण उठलेला होता, त्याला पाणी वगैरे पाजलं, थोडंफार खाऊ वगैरे घातलं आणि त्यांनी पण खरंच जंगल सफारी खूप एन्जॉय केली. त्यालाही भूक लागलेली होती, त्याला छान खाऊ वगैरे घातलं आणि नंतर डिस्कशन केलं की डेझर्टमध्ये काय बोलवायचं. तर सिझलिंग हॉट चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम आम्ही ऑर्डर केली होती. खूप मस्त होती, जशी दिसायला आहे तशीच टेस्टला पण खूप भारी होती. आणि ती वंशू आणि मी छान एन्जॉय केली. आणि नंतर आम्हाला घरी जायचं होतं, पण वंशूला मात्र तिथे गार्डन दिसलं, तिथे खेळायला त्याचे झुले वगैरे, स्लाईड वगैरे दिसले आणि तो तिथेच खेळायला लागला. इथे आमचे जेवण वगैरे झालेले होते आणि डिस्कशन करत होतो की पुढे आता किती वाजता जायचं आहे, किती वाजता नाही. तेवढ्यातच माझं वंशू त्याला झोप आलेली होती, पण त्याला ते गार्डन दिसलं, त्याच्यामुळे त्याला खेळायचं पण होतं. त्याने त्या मामाला फोर्स केला आणि खेळण्यासाठी निघून गेला. इथे बघू शकता स्लाईडवर तो खेळला, परत घोड्यावर खेळला आहे आणि त्या दोघांना जॉईन करण्यासाठी बाबा पण तिथे आले त्याचे आणि त्यांच्यासोबत खेळायला लागले. आणि मग नंतर आम्ही असा आमचा दिवस पूर्ण केला. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट देखील करा. आणि ते बघू शकता वंशूची मस्त धमाल मस्ती चालूच होती. तुम्हाला दुसरा ब्लॉग कुठल्या विषयावर पाहायला आवडेल मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यासाठी मी तेही बनवेल. आणि इथे आम्ही आमच्या घरी पोहोचलो आणि इथे बघू शकता इथे माझी बंधू झोपलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडे रेस्टॉरंटच्या बाहेर थोडे फोटोज वगैरे काढले आणि इथे आजचा हा दिवस आमचा संपला. खरंच खूप अमेझिंग दिवस होता हा दिवस, मला कधीच खरंच विसरणार नाही, खूप लक्षात राहील. आणि आजचा दिवस खरंच खूप म्हणजे खूप भारी होता. थँक्यू फॉर